नमस्कार मित्रांनो, आज मी भद्रावती येथील गणेश मंदिरात आहे आणि इथे शंकराचं मंदिरसुद्धा आहे। आणि इथे बघा, तुम्हाला जागोजागी अशा शंकराच्या पिंडी लावलेल्या दिसतील। इथे आहे समोर, तिथे दिसत आहे तुम्हाला, किंवा त्याच्या मागेही आहे या टेकडीवर, इथे सुद्धा आहे हे बघा। आणि या साईडला जे हनुमानजीचं मंदिर आहे खाली, हे हनुमानजीचं मंदिर आहे। आणि या हनुमानजीच्या मंदिरात सुद्धा खूप मोठ्या मोठ्या दगडी, काळ्या दगडात कोरलेल्या शंकराच्या पिंडी आहेत। आणि इथे या पिंड्याजवळ अगरबत्ती लावण्यासाठी आणि सोबतच दिवा लावण्यासाठी सुद्धा एक दगडात कोरलेलं हे बघा। हा वरचा मोदकासारखा दिसणारा भाग, यात छोटे छोटे छिद्र केले आहेत, त्यात आपण अगरबत्ती लावू शकतो। आणि ही कमळाच्या पाकळ्यासारखी त्याला आकार दिलेला हा भाग आहे। आणि इथे ही पणती आहे, अशा 5 पणत्या असाव्यात, त्यापैकी 2 तुटलेल्या आहेत। ही एक तुटलेली आहे आणि ही तुटलेली आहे। 5 पणत्या आहे आणि वरती अगरबत्ती लावायला, आणि खाली सुंदर नक्षीकाम आहे बघा। इतकं सुंदर आहे ते, गुळगुळीत की ते आता मशीननी सुद्धा करणं शक्य नाही, इतकं सुंदर नक्षीकाम सभोवताल आहे। आणि मला वाटतं हा अखंड गोटा असावा, खालपर्यंत इथपर्यंत एक अखंड काम आहे, सुंदर आहे। अशी ही हिंदू संस्कृतीची ठेव। असं म्हणतात की भद्रावतीला आधी भद्र राजाची राजधानी होती आणि ते हिंदू संस्कृती फार उच्च स्तरावर होती।